नमस्कार. प्रिया आता घरामध्ये बाहेर येते आणि हॉलमध्ये येऊन बघते. तिथे विमल असते. प्रिया विमलला म्हणते, "विमल" आणि नंतर म्हणते, "ताई" आणि म्हणते, "विमल ताई मला जरा कॉफी करताय का?" त्यानंतर आता विमल कॉफी करण्यासाठी गेलेली असते. विमल कॉफी करण्यासाठी गेलेली असते. तेवढ्यात प्रियाला महिपतचा कॉल येतो. प्रिया महिपतचा कॉल बघते आणि घाबरते आणि साईडला जाऊन आता प्रिया फोनवर बोलू लागते. त्यानंतर महिपत म्हणतो, झाला का सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, त्यानंतर वामकुक्षी आणि नंतर रात्रीचं जेवण आणि मग काय डाराडूर झोपा. त्यावर प्रिया म्हणते, "काय बडबडताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला?" त्यावर महिपत म्हणतो, "काय चुकीचं बडबडतोय मी? अगं मी जे काही बडबडतोय ते योग्यच आहे. तू हेच तर करायला गेली आहेस ना सुभेदारांच्या घरात? तुला काय करायला सुभेदारांच्या घरात पाठवली होती?" त्यावर प्रिया म्हणते, "हो, हो, करते मी." त्यावर महिपत म्हणतो, "करते म्हणजे? तुला काय वाटलं तू सुभेदाराशी लग्न केलंस म्हणजे काय मोठा दानपट्टा मिळवलास का? अमरदीप पट्टा मिळवलास का? असं समजू नकोस." आता प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणते, "त्यासाठी मला थोडा टाईम द्या." त्यानंतर आता महिपत म्हणतो, "थोडा म्हणजे किती टाईम द्यायचा तुला? तुला लग्न करेपर्यंत टाईम दिला. आता काय तुझं मूलबाळ व्हायची वाट बघायची का? मुलाच्या बारशालाच आम्ही करायचं का सगळं? अगं माझ्या मुलीच्या विरोधात त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत ते मला सांग लवकरात लवकर, म्हणजे मला सुद्धा तसा निर्णय घेता येईल." आता इकडे प्रिया घाबरलेली असते. तेवढ्यात महिपत म्हणतो, "नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बंदुकीतली गोळी कधी तुझ्या अंगात घुसेल ना तेच कळणार नाही." ते ऐकल्यावर प्रिया खूपच घाबरते. प्रिया म्हणते, "काही काळजी करू नका, बघते मी." आता काय मी त्यांच्या बेडरूममध्ये जायचं का? त्यावर महिपत म्हणतो, "बेडरूममध्ये? पाहिजे तर बेडरूममध्ये जा, काहीही कर. पण मला काही सांगू नकोस. मला माझ्या मुलीच्या विरोधात त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत ते पाहिजे आहेत. त्यांनी त्या कपड्याच्या दुकानात जाऊन कोणते पुरावे सादर केलेत आणि कोणते पुरावे मिळालेत ते सुद्धा मला हवे आहेत." आता प्रिया टेन्शन आलेली असते. प्रियाने महिपतला शब्द दिलेला असतो आणि प्रिया आता अर्जुनच्या रूमकडे आलेली असते. अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. प्रिया अर्जुनच्या दारामध्ये येते. ते बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. अर्जुन आणि सायली म्हणतात, "काय काय चाललंय तुझं? तुझं काय आहे आमच्या रूममध्ये?" त्यावेळी प्रिया म्हणते, "काही नाही, असंच सहज भेटायला आली होती आणि आपल्यातले गैरसमज, वाद हे सगळे आता आपण इथेच विसरून जाऊया." त्यावर आता अर्जुन आणि सायली म्हणतात, "काय? काय बोलतेस? आपल्यातले गैरसमज आणि वाद आपण इथेच विसरून जाऊया? ते शक्य नाही आहे." आता अर्जुन प्रियाचा अपमान करत असतो. प्रिया गुपचूप अपमान सहन करत असते. कारण प्रिया ही केवळ आता पुराव्यांसाठी लालची झालेली असते. तिला आता काही वेळ पुरावे हवे असतात. म्हणून आता प्रिया विचार करत असते. आता प्रिया कसे पुरावे मिळवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.